पहा, स्वाध्याय 2.1 मधील दुसऱ्या नंबरचं हे गणित आहे. तर प्रश्न असा आहे, 4 किंवा त्यापेक्षा जास्त अंकाची संख्या है ना, 8ने विभाज्य असेल. 4 किंवा त्यापेक्षा जास्त अंकाची संख्या ही 8ने विभाज्य असेल जर संख्या सम आहे. ऑप्शन 2 शेवटचा अंक 8ने विभाज्य आहे. ऑप्शन 3 शेवटचे 2 अंक 8ने विभाज्य आहेत. ऑप्शन 4 मध्ये म्हणजे डी मध्ये आहे शेवटचे 3 अंक 8ने विभाज्य आहेत. तर पहा, नाही आहे तुम्हाला 8ची विभाज्यतेची कसोटी माहिती असणं गरजेची किंवा 8ची विभाज्यतेची कसोटी. तर एक गोष्ट लक्षात घ्या, त्यांनी फक्त एवढंच विचारलेलं आहे, 4 डिजिटवाला किंवा त्यापेक्षा जास्त अंकाची संख्या ही 8ने केव्हा विभाजित होऊ शकते, म्हणजे 8ने त्याला केव्हा भाग जाऊ शकतो. मग 8ची कसोटी काय म्हणते, अगोदर 8ची कसोटी समजून घेऊया. की जर का समजा एकक, दशक आणि शतक, एकक, दशक आणि शतक किंवा शतक, दशक आणि एकक ह्या तीनही स्थानांवर असा अंक पाहिजे की ह्या तिन्हीलाही 8ने भाग जाणं गरजेचं आहे. जर त्या तीनही संख्येला म्हणजे एकक, दशक आणि शतक स्थानावरच्या संख्येला जर 8ने भाग जात असेल तरच त्या चारही डिजिटला किंवा 4पेक्षा अधिक असणाऱ्या त्या संख्येला 8ने निश्चित भाग जातो. ही 8ची विभाज्यतेची कसोटी आहे. किंवा आणखी दुसरा एक नियम असा आहे, जर का समजा एकक, दशक आणि शतक स्थानांवर 0 0 0 आणि त्यानंतर पुढे कोणतेही अंक असू द्या, तर या संख्येला 4पेक्षाही मोठे असलेल्या या संख्येला म्हणजे 4 अंकांपेक्षाही अधिक असणाऱ्या या संख्येला 8ने निश्चित भाग जातो. त्याचं कारण म्हणजे एकक, दशक आणि शतक स्थानावर 0 जर असेल तर हा दुसरा नियम. मग पहिला नियम काय होता, जर का एकक, दशक आणि शतक स्थानावर असे अंक पाहिजेत की ज्यांना 8ने पूर्णतः भाग जातो, म्हणजे जसं की 9, 8 आणि 4 असे जर अंक असले, यांना जर 8ने पूर्ण भाग जातोच, म्हणजेच मला मग 8ची विभाज्यतेची कसोटी म्हणते की एकक, दशक आणि शतक स्थानावर जर का असे अंक असतील ज्यांना 8ने भाग जातो, म्हणजे त्या पूर्ण संख्येला 8ने भाग जातो. दुसरा नियम म्हणतोय की एकक, दशक आणि शतक स्थानावर जर का 0 0 0 असतील तर त्या सर्वच संख्येला 8ने भाग जातो. ठीक आहे. मग आता पहा, उत्तर याच्यातच आहे की शेवटचे 3 अंक 8ने विभाज्य आहेत. म्हणजेच हे पहा, दुसऱ्या नियमावर आपण आलोत की नाही, शेवटच्या 3 डिजिट एकक, दशक आणि शतक स्थानावर असलेल्या अंकांना जर 8ने भाग जात असेल तर त्या सर्व संख्येला 8ने भाग जातो. म्हणजेच शेवटचे 3 अंक जर 8ने विभाज्य आहेत म्हणजे 4 किंवा 4पेक्षा जास्त अंकाची संख्या याला ही 8ने विभाज्य असते. हे झालं उत्तर मिळालं. डी हे आपलं उत्तर आहे. ऑप्शन डी याला लाईट करायचं आहे. 8ची जर कसोटी माहिती असेल तर हा समजायला फार सोपा आहे. ठीक आहे, चला तर पुढे जाऊया, नवीन गणिताकडे वळू.